संगमनेर तालुक्यातील वडगाव येथे 6वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे। ऍसिड हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हारगोटी राज्य महामार्गावरील वडगाव फाट्यावर सुमारे 1 तास सर्व पक्षांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनादरम्यान अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला करून पसार झाल्याच्या घटनेला 24 तास उलटूनही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ आरोपीला पकडत त्याच्यावर कठोर कारवाई करावी, फाशीची शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी महिलांनी व शाळकरी मुलींनी तसेच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। ऍसिड हल्ला करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी 10 पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। घटनास्थळाजवळ कोणतेही सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे तपास कामात अडथळे येत आहेत। या प्रसंगी सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे लोणी, संगमनेर आणि तळेगावच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलकांच्या वतीने दिलेले निवेदन संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी स्वीकारले आहे। वातावरण तालुक्यात जिल्ह्यामध्ये तयार झालं आहे। खरं तर ही फार दुर्दैवी काल घडलेली घटना फार दुर्दैवी आहे आणि त्यातल्या त्यात ती चिमुकली म्हणजे अल्पवयीन आहे आणि ह्या गोष्टीसाठी आज आपण सगळे इथं उतरलो आहे। पण आपल्या महिलेच्या, आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण कुठंतरी प्रशासनाने आणि पोलिसांनी वेळोवेळी जर अशा विकृतींना वेळेत जर कठोर शिक्षा केली तर अशा प्रवृत्ती घडणार नाही। कारण की आपण बघतोय कोणीही सांगत नाही का अशा घटना, असे विकृती आहे यांना की हे, पण यांना ह्या सवयी लागलेल्या असतात। कारण कुठंतरी ह्या अशा अपराधाच्या सवयी कुठंतरी यांना पहिल्यापासूनच असतात, म्हणून ह्या अशा घटना घडताय। अतिशय निंदनीय घटना आहे ही घडू नये आणि ही घडली आहे। तरी घडल्यानंतर काल कुठं भाऊंनी विधिमंडळात असतानाच भाऊंनी हा लगेच तात्काळ अधिवेशनातही प्रश्न मांडला की आमच्या ह्या महिला भगिनी आमच्या तालुक्यातल्या असुरक्षित आहे। 2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली आहे, तर यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला फार मदत करणं गरजेचं आहे। म्हणजे ह्या प्रवृत्ती आपण म्हणतो की करणारा हा लहान असेल मोठा असेल, पण मी तर म्हणते लहान, ह्या प्रवृत्तींना एवढ्या लहान वयात जर अशा दुर्बुद्धी सुचताय तर कुठेतरी यांना सुद्धा आळा घालणं तितकंच महत्त्वाचं आहे। जर वेळोवेळी अशा विकृतींना शिक्षा झाली, कठोर शिक्षा झाली, तर पुन्हा अशा विकृती की यांचं बघून आपण बघतो या सोशल मीडिया मार्फत भरपूर काही पसरलं जाते, तर यांच्या मार्फत हे परत घडणार नाही, परत या दुसऱ्या विकृती डोकं काढणार नाही। त्यासाठी यांना वेळोवेळी शिक्षा होणं तितकंच गरजेचं आहे। आणि भाऊंनी सुद्धा काल विधिमंडळात हाच प्रश्न मांडला आणि महिला आपल्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे त्यांनाही तेच मागणी केली की आमच्या या हिला आर्थिक मदत व्हावी आणि कठोरात कठोर कारवाई त्या आरोपीला व्हावी आणि पटकन शिक्षा व्हावी। ग्रामीण भागातील मुली लांबून प्रवास करून येतात, शाळेत जातात, मात्र त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही। सीसीटीव्ही ग्रामीण भागात नाही, त्यामुळे आरोपी सुद्धा सापडत नाही। काय मागणी कराल? नक्कीच ह्या मागणीसाठी आता आपल्या तालुक्याचे आमदार यांच्याकडे भरपूर मागण्या आल्यात, पण माझं प्रत्येक गावकऱ्यांना आणि गाववाल्यांना आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला हेच म्हणणं राहील की तुम्ही तितकंच आम्हाला सहकार्य करा की जेणेकरून आपल्या गावातील मुली जर आपल्या वाडी वस्तीवर, आपल्या गावातल्या शाळेत जर जात आहे तर आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे सीसीटीव्ही बसवणे तितकेच महत्त्वाचे। आणि ज्या वर्दळीत, कारण की शेतकरी माणूस म्हटलं की शेतकरी आपल्या मुलांसाठी तेवढा वेळ जाण्या येण्यासाठी सोडवायला देत नाही। आपल्या ह्या मुली, आपले हे मुलं कुठेतरी सायकलवर पायी प्रवास करून आज शाळा शिकताय आणि हेच मुलं आज कुठेतरी पुढे जाताना दिसतंय, मोठ्या उच्च पदावर शिक्षण घेत आहे। तर यांच्या सुरक्षिततेसाठी जसं आज प्रत्येक गावकऱ्यांनी, गावातल्या प्रत्येक पंचायतींनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक गावकऱ्यांनी एकत्र येणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्यांच्यासोबत आम्ही एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आपले आमदार अमोल भाऊ खताळ तर नक्कीच तुमच्या पाठीशी कायम आहे आणि वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन राहील। तुम्हाला कधी कसली कुठे अडचण कमी पडू देणार नाही। ह्या गावात हल्ला झाला म्हणून नाही, मी तर म्हणजे तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीवर याचा आपण नक्कीच विचार करू आणि लवकरात लवकर शक्य होईल तिथे तिथे सगळीकडे आपण सीसीटीव्ही बसवू की असे प्रकार घडणार नाही। खरं मुली सगळीकडे असुरक्षित झाल्यात, मग संगमनेर तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होताना बघत आहोत। कुठे रेप केस होत आहेत, कुठे ॲसिड हल्ले, कुठे चाकूनी हल्ले, अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही पाहिजे। आता ही जी घटना आहे यातील दोषी अजूनही सापडलेला नाही आहे, कुठेतरी पोलीस निष्प्रभ करतायत या सगळ्या?
आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे आमचं कायम असं मत राहिलेलं आहे की पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. जिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत. पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही. मला म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही. तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे. शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे. आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली पाहिजे. जो घटना एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर.